लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेबद्दल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। त्यामध्ये आपण बघणार आहोत की जुलैचा 13वा हप्ता तुम्हाला नेमका कधी भेटणार आहे त्याबद्दलचं नवीन अपडेट आलेलं आहे। आणि महत्त्वाची जी बातमी आहे ती म्हणजे लाडक्या ताईंना पुन्हा एकदा मोठा फटका बसलेला आहे। त्याच्याबद्दलची जी न्यूज आली त्यानुसार तुम्हाला तुमचं यादीमध्ये त्यात नाव आहे की नाही ते देखील तुम्हाला बघायचं आहे। जूनचा हप्ता पात्र असून देखील लाडक्या बहिणींना आलेला नाही, मग तो कधीपर्यंत जमा होणार आहे त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। डिटेलमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। सर्वांसाठी ही मोठी बातमी असणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। या व्हिडिओला जाता जाता नक्की लाईक करायचं आहे। तर डिटेलमध्ये संपूर्ण आपण माहिती बघूयात, व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा सर्वात अगोदर महत्त्वाची या ठिकाणी ही न्यूज आलेली आहे ती म्हणजे राज्य सरकारचा मोठा निर्णय। आता या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत 1500 रुपये, मोठा फटका लाडक्या बहिणींना या ठिकाणी बसतोय। त्याच्याबद्दलची ही पहिलीच न्यूज या ठिकाणी आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत। बघा महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात अर्ज रद्द झाल्याचे समोर आलेलं आहे। लाडक्या ताईंना मोठ्या ठिकाणी हा फटका असणार आहे, मोठी बातमी तुमच्यासाठी असणार आहे। जालना आणि नागपूर जिल्ह्यात अनुक्रमे 57,000 आणि 30,000 अर्ज अपात्र ठरले आहेत। बघा याच्या अगोदरच्या न्यूज मध्ये देखील आपण बघितलं होतं यवतमाळमध्ये देखील 27,000 पेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले होते। त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा ही न्यूज आली जालना आणि नागपूर जिल्ह्याची। तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचा जिल्हा नक्की सांगा। त्याची अशी न्यूज आल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल। आणि तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटलाय का, तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामधून भेटलेला नाही तो जिल्हा ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। बघा प्रत्येक जिल्ह्यामधून आता या ठिकाणी पात्र अपात्र अशा पद्धतीने या ठिकाणी न्यूज यायला लागलेली आहे। अपात्र किती अर्ज झाले त्याची माहिती या ठिकाणी भेटत आहे। मग तुमचं देखील या अपात्र यादीमध्ये नाव येणं या ठिकाणी म्हणजे तुमचे 1500 रुपये बंद कायमचे होणार आहेत। त्यासाठी तुमचं याच्यामध्ये तुम्हाला नाव येऊन द्यायचं नाहीये। तुम्हाला जर या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता भेटलेला आहे तर तुम्हाला आता जुलै महिन्याचा हप्ता देखील भेटेल, म्हणजे तुम्ही या ठिकाणी कायमस्वरूपी योजनेसाठी पात्र आहात। पुढे तुमचे असेच पैसे येत राहणार आहेत। मग या ठिकाणी ही जे या ठिकाणी अपात्रतेची कारण आहेत कशामुळे नेमके या ठिकाणी अपात्र ठरले जात आहेत अर्ज त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत। त्यामध्ये सांगितले बघा त्यांनी उच्च उत्पन्न, सरकारी नोकरी, स्वतःचे चारचाकी वाहन आणि इतर योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे अर्ज या ठिकाणी रद्द करण्यात येत आहेत। बघा ज्यांना या ठिकाणी जुन्या अटी आणि शर्ती आहेत लाडकी बहीण योजनेच्या त्या प्रत्येक महिन्यामध्ये अशा पद्धतीने तपासले जात आहेत आणि जून महिन्याचा हप्ता देताना मात्र हे तपासले गेलेले आहेत। त्याच्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना देखील जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही। त्याचं हेच कारण आहे की भरपूर सारे प्रत्येक जिल्ह्यामधून अशा पद्धतीने अर्ज आता अपात्र ठरू लागलेले आहेत। हे न्यूज मध्ये माहिती आलेली मी तुम्हाला सांगतोय, या ठिकाणी माझ्या मनाची माहिती सांगत नाहीयेत। कारण की बघा तुम्हाला देखील या ठिकाणी जून महिन्याचा बऱ्याच लाडक्या ताईंना हप्ता भेटलेला नसेल तर या ठिकाणी हे त्याचं महत्त्वाचं कारण असू शकतं ज्यामध्ये अपात्र केलं जात आहे। मग तुम्हाला या ठिकाणी हप्ते जर भेटत नाहीत, तुम्ही पात्र आहात, या ठिकाणी तुमची कुठलीही अटी आणि शर्तीचं उल्लंघन नाही, तर पुढे तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुमचे जून महिन्याचेही पैसे येतील आणि जुलै महिन्याचेही येतील ती माहिती आपण पुढे बघणार आहोत। बघा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेला यंदा 1 वर्ष पूर्ण झाले आहेत। राज्य सरकारने गेल्या 18 जून 2024 रोजीच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केली होती। या योजनेअंतर्गत राज्य सरकार राज्यातील पात्र महिलांना आधार देण्यासाठी या ठिकाणी महिन्याला आर्थिक मदत करत आहे असे सांगण्यात आलेले आहे। त्यानुसार दर महिन्याला पात्र बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्यक्षात हे 1500 रुपये जमा होतात। मात्र आता एकापाठोपाठ एक राज्यातील लाडक्या बहिणींना धक्के बसत आहेत। राज्य सरकारने आता 80,000हून अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केलेले आहेत। तर बघा ही खूप मोठी बातमी आहे, लाडक्या बहिणींना मोठा धक्का देणारी अशी म्हणावी लागेल बातमी। जवळपास आतापर्यंत 80,000हून अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द झालेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा मोठा फटका या ठिकाणी बसत आहे। तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहात तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्या जिल्ह्यामधून तुम्हाला जून महिन्याचे म्हणजे मागच्या 12व्या हप्त्याचे पैसे आलेत की नाही तेही सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा सध्या राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी सरकारकडून निकष लावण्यात आलेले आहेत। म्हणजे जुने जे या ठिकाणी निकष आहेत किंवा अटी आणि शर्ती त्यानुसारच या ठिकाणी पडताळणी सुरू आहे। त्यामुळे सध्या आयकर विभागाकडून छाननी केली जात आहे। त्यातच आता महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्रातील जालना आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे। आयकर विभागाच्या छाननीनंतर विविध कारणांमुळे हजारो अर्ज अपात्र ठरले आहेत, ज्यामुळे अनेक महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे।
तरी पण बघा अजूनपर्यंत तरी महिला व बालविकास विभागाने याच्याबद्दलची माहिती जी आहे ऑफिशियली अजून जाहीर केलेली नाही की किती अर्ज रद्द झालेत, परंतु न्यूजमध्ये या ठिकाणी ही माहिती येत आहे की 80,000पेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी रद्द आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामधून किती ना कितीतरी अर्ज जे आहेत हजारोच्या संख्येने रद्द केले जात आहेत अशी बातमी येत आहे, अपात्र केलं जात आहे. मग या ठिकाणी ज्यांना जूनचा हप्ता भेटलेला नाहीये त्यांनी एकदा चेक करायचं आहे की तुम्ही खरोखर पात्र आहेत की नाही. म्हणजे अपात्र यादीमध्ये तर तुमचं नाव नाही हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे. बघा आता अपात्र यादी अशी कुठेही प्रसिद्ध नाहीये, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी तक्रार सेक्शनमध्ये जायचं आहे आणि तिथून तक्रार करून विचारायचं आहे की कुठल्या कारणास्तव या ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर भेटू शकतं. बघा जालना जिल्ह्यामध्ये 57,000 अर्ज बाद झालेले आहेत. जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 5,42,392 अर्ज दाखल झाले होते. मात्र आयकर विभागाकडून सुरू असलेल्या पडताळणीमध्ये जवळपास 57,000 बाद अर्ज जे आहेत ते बाद केले गेलेले आहेत. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे, कुटुंबात सरकारी नोकर सदस्य असणे, त्यासोबत 4 चाकी वाहन असणे, त्याचबरोबर वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असणे आणि संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांचा लाभ घेत असताना ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे यांसारख्या विविध कारणामुळे हे अर्ज जे आहेत अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. बघा ही लेटेस्ट न्यूज आहे तीच तुम्हाला या ठिकाणी देतोय. त्याच्यानंतर बघा या छाननीनंतर आता जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची संख्या 4,84,694 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून या योजनेसाठी नवीन नोंदणी देखील बंद झालेली आहे आणि नुकत्याच अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होणार नाही असे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले. तर जालना जिल्ह्यातील 65 महिलांनी स्वतःहून देखील या योजनेचा लाभ सोडलेला आहे. त्यानंतर बघा नागपूर जिल्ह्यामध्ये 30,000 अर्ज अपात्र आहेत. नागपूर जिल्ह्यातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला फटका बसलेला आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण 10,73,000 महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी साधारणतः 30,000 लाडक्या बहिणींचे अर्ज प्राथमिक पडताळणीत बाद झाल्याची माहिती समोर आलेली आहे. यात कार असलेल्या महिला, आयकर विभाग भरणारे कुटुंबीय असलेल्या महिला आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांच्या अर्जांचा समावेश आहे. हे सर्व अर्ज प्रामुख्याने अपात्र ठरले आहेत. सध्या ही लाडकी बहिणींच्या कागदपत्रांची पडताळणी सुरूच आहे, त्यामुळे नागपूर जिल्ह्यात अपात्र होणाऱ्या लाभार्थीची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत किंगमेकर ठरलेल्या या योजनेतील मोठ्या प्रमाणात अर्ज बाद केले जात असून सध्या लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर देखील उमटत आहेत. परंतु या ठिकाणी सरकारने ऑलरेडी सांगितलेलं आहे की ही पडताळणी जी आहे ऑनगोईंग प्रोसेस असणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये ही पडताळणी होणार आहे. खरोखरच ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, गरीब लाडक्या बहिणी आहेत, फक्त त्यांच्यापर्यंतच हा लाभ जो आहे आर्थिक मदत म्हणून पोहोचवला जाणार आहे. त्यासाठी सरकारचा प्रयत्न असणार आहे. त्या दृष्टीने या ठिकाणी अशा पद्धतीची पडताळणी जी आहे सुरूच राहणार आहे. त्याच्यामुळे पात्र लाडक्या बहिणींना चिंता करायची आवश्यकता नाही. तुमचे पैसे येतच राहणार आहेत. फक्त अपात्र लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही चिंतेची गोष्ट असणार आहे. त्यांचे पैसे मात्र परत घेतले जाणार नाहीत, मात्र तिथून पुढे त्यांचा लाभ देखील बंद होणार आहे. तर बघा आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे जून महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटलेला नसेल. आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता भेटलेला आहे, ते जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मग जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत भेटणार आहे. त्यासोबत बघा ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही, बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलंय की बघा या ठिकाणी जूनचा हप्ता आलेला नाही, पात्र असूनही या ठिकाणी हे पैसे आलेले नाहीत, ते का कळत नाहीये. तर बघा अशा पद्धतीने भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या आहेत की यांना जून महिन्याचा हप्ता भेटला नाही आणि ते पात्र आहेत, त्यांनी कुठेही या ठिकाणी कुठलीही पात्रतेच्या अटी ज्या आहेत त्या ओलांडलेल्या नाहीत, सर्व अटी आणि शर्ती पूर्ण आहेत, तरी देखील पैसे जमा झालेले नाहीत. अशा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी आहेत. तुमचं देखील असंच झालंय का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर असं झालेलं असेल तर सांगितल्याप्रमाणे वरीलप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, लाडकी बहिणीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तक्रार सेक्शनमधून तक्रार करायची, जेणेकरून त्या ठिकाणी कारण समजेल की कशामुळे तुम्हाला पैसे आलेले नाहीत. तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आलेला आहे आणि जूनचाच हप्ता आलेला नाही, म्हणजे तुम्ही पात्रचा आहात. या ठिकाणी आत्तापर्यंत पैसे येत होते, मग पुढे पैसे का नाही आलेत त्या ठिकाणावरून तक्रारमधून तुम्हाला उत्तर भेटेल, जेणेकरून तुमचे पैसे जमा होण्यास मदत होईल. ते एक काम तुम्हाला ऑनलाईन करणं गरजेचं आहे, तुमचा प्रोफाईल लॉग इन करून. त्याच्यानंतर तुमचे पैसे जमा होण्यास मग मदत होऊ शकते. जर बघा या ठिकाणी तुम्ही पात्र आहात आणि सरकारने निर्णय घेतला तक्रार केल्यानंतर की तुमचे पैसे द्यायचे, तर मग जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला एकत्रित मग 3,000 रुपये देखील या ठिकाणी भेटू शकतात. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन तक्रार करणं देखील गरजेचं असणार आहे. त्यानंतर बघा आता तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आलेला नाही, काही लाडक्या बहिणींना तो देखील पात्र असल्यास तुमचा भेटून जाणार आहे. परंतु ज्यांना जून महिन्याचा हप्ता आला आता ते 13व्या हप्त्याची म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मग जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे नेमके कधी या ठिकाणी जमा होऊ शकतात त्याची देखील माहिती आपण बघूयात. तर बघा जून महिन्याचा हप्ता जे आहे ते प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. यामुळे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार की काय असा देखील सवाल उपस्थित होतोय. पण काही मीडिया रिपोर्ट्समध्ये जुलैचा लाभ जुलै महिन्यातच मिळेल असं बोललं जात आहे. जुलै महिन्याचा हप्ता या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती या ठिकाणी
ही न्यूजमध्ये दिलेली आहे। तर बघा या ठिकाणी जर शेवटच्या आठवड्यात हे पैसे नाही आले तर आपण पाहिलं असेल एप्रिल, मे आणि जून तिन्ही हप्ते लेट झालेले आहेत, त्याबद्दल ही एक तारीख फिक्स करावी अशी भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींची मागणी आहे, कारण की एक तारीख फिक्स केल्यास त्यांना पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही। तर बघा त्याबद्दल तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला वाटत असेल एक तारीख फिक्स करावे सरकारनं तर सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। तुम्ही जेवढ्या पण पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा। त्यासोबत बघा मग आता तुम्हाला या ठिकाणी जर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात 13वा हप्ता भेटला नाही तर मग तुम्हाला या ठिकाणी 3 महिने जसे लेट झाले, मागचे 3 महिने एप्रिलचे पैसे मे महिन्यात आले पहिल्या आठवड्यात आणि मेचे पैसे या ठिकाणी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आले, त्यात जूनचे पैसे आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात आले। तसंच जर लेट झाला हप्ता तर तुम्हाला मग जुलैचे पैसे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात देखील मग भेटू शकतात। आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर रक्षाबंधन आहे, त्या दृष्टीने लाडक्या बहिणींची ओवाळणी म्हणून तुम्हाला ऑगस्ट आणि जुलैचे देखील एकत्रित पैसे दिले जाऊ शकतात, तसाही निर्णय घेतला जाऊ शकतो, परंतु त्याच्याबद्दल अजून अधिकृत घोषणा झालेली नाही। परंतु जे लाडकी बहीण योजनेचं सतत याच्या अगोदरचे जे पैसे जमा झाले होते 3 महिने सोडून ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच जमा होतात, त्या दृष्टीनेच मग तुम्हाला जुलै महिन्याचे 13व्या हप्त्याचे पैसे देखील या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतात। तर संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल। आणि पुढील संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।